श्री शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही कळी काळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुणिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुणी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राज्य भांडारीचे धन, साधावया करीती यत्न. जैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्यी सांगत, सुत शौनकादिकांप्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दांत जनी, त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्मचर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊनी काय ते जावे. विश्व शिवमय आघवे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैरागी इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोकमान, काळत्रयी न धरीच. ग्रहपत्या दारावर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोली इतरांसी. ज्ञानचर्चा शिवस्मरण, त्याविन नेणीची भाषण. या नाव बोली जे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, जे स्वरूप धरोनी विचरे शिव. जड जीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्वइच्छे. कार्याकार्य सारुनी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्र रहित, विधिनिधे निषेधहीन. प्रवृत्ती निवृत्ती वेगळा, निरंकुश जो निस्संग. जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग, तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वभावी सदा समाधिस्थ, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित, हेतू दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिनत्व मोडिले. चंचलत्व हिरोनी घेतले, प्रभंजनाचे तेने पै. आर्द्रत्व पूर्ण निरसोन, धुवोनी शुद्ध केले जीवन. एवं पिंड ब्रह्मांड जाळून, भस्मांगी चर्चिले. ऐसा तो अमूर्तामूर्त, केवळ शुक की जड भरत. क्रौंचारण्यी विचरत, सर्व ही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जिवा लळलळित, भयानक मुखा बाहेरी. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुधित तृषित पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावोनिया एकाएक, कंठी घालीत मिठी त्याच्या. लोह परिसासी झगटता, पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्याच्या अंगस्पर्शे करून, मती पालटली तयाची. वामदेव अंगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटोन, उद्धरला पिशिताशण. हे त्यासी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. तेने सुख दुःख शीतोष्ण, लोकनिंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण, हेही तेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्यराशी, विधी निषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होऊनी सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्रजन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण. मान सरोवरी उदकपान, करिता काक हंस होय. की हटक नदी तिरी देख, पडता पाषाण काष्ठाधिक. दिव्य कीर्तस्वर होय सुरेख, देवी राक्षस पै झाला. की करिता सुधारसपान, तेथे सहजची आले देवपण. की शशी किरण स्पर्शे करुण, द्रव्ये जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष, निशाचरे प्रगटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयाचे. म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावन. तू जसे करिता संभाषण, वाटते पावेन शिवपदा. मज सहस्रजन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मापासून. पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो.
पूर्वी मी राजा दुर्जय, यौवनमध्ये अति निर्दय, परमदुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित, प्रजेसी नित्य करी मार, आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार, वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने, स्वप्नीही नेने कदा धर्म, ब्रह्महत्यादी पापे केली परम, नारीय पूर्वानुन उत्तम, नित्य नूतन भोगी मी, ऐशा स्त्रिया संख्य भोगून, बंदी घालून केले रक्षण, सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणवी, एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन, त्या बंदी रडती आक्रंदून, शाप देती मज लागी, विप्र पळाले राज्यातून, पट्टणे ग्रामे खेटके खान, इतुकी ही धुंडोन स्त्रिया धरून आणल्या, भोगिल्या 3 शते द्विजनारी, 4 शते क्षत्रिय कुमारी, वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या, शूद्राच्या सहस्रललना, चांडाल नारी 4 शते जाना, त्यावरी अपवित्र मांग कन्या 1,001 भोगिल्या, चर्मक कन्या 5 शत, रजकांच्या 4 शते गणित, वारांगणा संख्यात मिती नाही तयाते, 5 शते महारिणी, तितक्याच वृषली नितंबिनी, या वेगळ्या कोण गाणी, इतर वर्ण 18, इतुक्या कामिनी भोगून, तृप्त नव्हे कदा मन, नित्य करी मद्यपान, अभक्ष तितुके भक्षिले, ऐसे भोगिता पापभोग, मज लागला क्षयरोग, मृत्यू पावलो सवेग, कृतांत दूत धरोनी नेती, यमपुरीचे दुःख अपार, भोगिले म्या अति दुस्तर, तप्त ताम्रभूमितीवर, मज लागी चालविले, लोहस्तंभ तप्त करून, त्यासी नेऊन देवविती आलिंगन, माझे घोर कर्म जाणून, असी पत्रवनी हिंडविती, कढईत तेल झाले तप्त, त्यात नेऊन बुडवीत, तोंडी घालिती नरकमूत्र, पाप बहुत जाणूनी, महाक्षार कटुरस आणूनी, मुखी घालिती पासले पाडूनी, तीक्ष्ण चंचूचे गृध्र येऊनी, नेत्र फोडिती एकसरे, कुंभी पाकी घालूनी शिजविती, कर्णी तप्त लोहदंड दडपिती, आहा तेथीची जाचणे किती, सांगू आता गुरुवर्या, तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण, त्यात पचविती कित्येक दिन, मांस तोडिती सांडसे करून, वरी शिंपिती क्षारोदक, जिव्हा नासिकानि कर्ण, तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून, हस्तपाद खंडून, पोट फोडिती क्रूरशस्त्रे, अंगाचा काढिती भाता, तप्त शस्त्रे रोविती माथा, शिश्न छेदून गुदद्वारी अवचिता, तप्त अर्गळा घालिती, सर्वांगासी टिपर्या लावून, सवेज करीती पाशबंधन, पृष्ठीकडे वाकवून, चरणी ग्रीवा बांधिती, बोटी बोटी सुया रोवून, पाशाने वृषण करीती चूर्ण, हस्तपायी आणून, पाशान बेडी घालिती, सहस्रवर्षेण अंत ऐशिया नरकी बुडवीत, एक येवोनी पाडिती दात, पाश घालिती ग्रीवेसी, आपुली विष्ठामूत्र बळेच, भक्षविती अमदूत, सवेच अंगाचे तुकडे पाडित, दोष अमित जाणोनी, श्याम शबल श्वान लावून, चरचरा टाकीती फाडून, एक शिरस्थी काढिती ओढून, एक मास उकरीती, लोहार गळा उष्ण तीव्र, पृष्ठी हृदयी करीती माळ, उखळी घालूनी सत्वर, लोहतप्त मुसळे चेचिती, तीक्ष्ण औषधीचे रस आणि ती नासिकाद्वारे आत ओतिती, सवेची वृश्चिक कुपी टाकीती, बहुत विपत्ती भोगिल्या, ज्याचे विष परम दुर्धर, ऐसे अंगास डसविती विखार, अग्निशिखा लावोनी सत्वर, हे शरीर भाजिले, अंतरिक्ष सिधारे बैसवून, पायी बांधिती जड पाशान, सवेची पर्वतावरी नेऊन, ढकलून देती निर्दयपणे, आतडी काढून निश्चिती, ज्याची त्याजकडून भक्षविती, ऊर्ध्व नेऊन टांगिती, आपटिती क्रोधभरे, लोहकंटकी उभे करून, करीती इंगळाचे अंतरुण, मस्तकी घालून या पाशान, फोडून टाकीती मस्तक, लोहचनक करुणी तप्त, खा खा म्हणून दूत मारित, ओष्ठ धरोनी फाडित, तप्त सळ्या नाकी खोविती, उफराटे टांगून, ग्रीवेसी बांधोनी थोर पाशान, रीस व्याघ्रादि कानून, विदारिती त्या हाती, गजपदाखाली चूर्ण, करविती तप्त नीर प्राशन, अष्टांगे कर्वतून वेगळाली टाकीती, भयानक भूते भेडसाविती, लिंग छेदून खा म्हणती, सांधे ठाई ठाई मोडिती, तीक्ष्ण शास्त्रे करोनिया, भूमीत रोवोनिया शरीर, करीती बहुत शरमार, सवेची शूळ परम तीव्र, त्यावरी पालथे घालिती, वरी मारिती मुसळ घाये,
मग पाशान बांधोनी लवला आहे. नरक वापीत टाकीती पाहे, अंत न लागे उतरता. काच्या शिसेयाचा रस करून, बळेची करविती प्राशन. तेथे जात नाही कदा प्राण, यातना दारुण भोगिता. ऐशा 3 सहस्र वर्षेपर्यंत, नरक यातना भोगिल्या बहुत. त्यावरी मज ढकलोनी देत, व्याघ्र जन्म पावलो. दुसरे जन्मी झालो अजगर, तिसरे जन्मी वृक भयंकर. चौथे जन्मी सुकर, सरडा झालो 5वा. 6वे जन्मी सारमेय सबळ, 7वे जन्मी शृगाल. 8व्याने गवय विशाळ, गुरुवर्या मी झालो. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध, 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध. त्यावरी नकुल मग वायस विविध, 13वे जन्मी बक झालो. 14वे जन्मी वन कुक्कुट, त्यावरी गिध झालो पापिष्ठ. मग मार्जार येऊनी दुष्ट, मंडूक त्यावरी जानपा. 18वे जन्मी झालो कूर्म, त्यावरी मत्स्य झालो दुर्गम. 6वेची पावलो मूषक जन्म, उलूक त्यावरी झालो मी. 22वे जन्मी वनद्विरद, त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध. मग दुरात्मा निषाद, आता राक्षस जन्मलो. सहस्र जन्मीचे ज्ञान, झाले स्वामी मज पूर्ण. तव दर्शनाच्या प्रतापे करून, पावन झालो स्वामिया. गंगा स्नाने जळे पाप, अत्रिनंदन हरिताप. सुरतरु दैन्य अमुप, हरित दर्शने करुनिया. पापतापानी दैन्य, संत समागमे जाय जळून. यावरी वामदेव योगींद्र वचन, बोलता झाला ते दवा. एक विप्र होता महा अमंगळ, शूद्र स्त्रिये सिरतला बहुत काल. तिच्या भ्रतारे साधुनी वेळ, जिवे मारिले द्विजाते. ग्रामाबाहेर टाकिले प्रेत, कोणी संस्कार न करीत. तो यमदूती नेला मारित, जाच बहुत भोगीतसे. इकडे शिवसदन उत्तम, त्यापुढे पडिले असे भस्म. महाशिवरात्री दिवशी सप्रेम, भक्त पूजना बैसले. त्या भक्तात श्वानसवेग, येऊनी बैसले पाहे शिवलिंग. भस्म चर्चित त्याचे अंग, जात मग त्वरेने. पडिले होते विप्रप्रेत, त्यावरी गेले अकस्मात. कुणपास भस्म लावत, पापरहित झाला तो. तो यमदूती नरकातुनी काढिला, शिवदूती विमानी वाहिला. कैलासाशी जाऊनी राहिला, संहारिला पापसमूह. ऐसे हे पवित्र शिवभूषण, त्याचे न वर्णवे महिमान. राक्षस पुसे कर जोडून, भस्म महिमा सांगा कैसा. भस्म कोणते उत्तम, शिवभक्ती लावावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम, चरित्र सांगे शिवाचे. मंदरगिरी परम पवित्र, उंच योजने 11 सहस्र. त्यावरी एकदा त्रिनेत्र, देवांसहित पातला. यक्षगण गंधर्व किन्नर, चारण पिशाच गुह्यक समग्र. देव उपदेव पवित्र, महेशा वेष्टून बैसले. मरुद्गण पितृगण समस्त, 11 रुद्र 12 आदित्य. अष्टवसु अष्टभैरव सत्य, अष्टदिक्पाळ पातले. 88 सहस्र ऋषीश्वर, 60 सहस्र वालाखिल्य ब्रह्मपुत्र. पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर, शंकरा वेष्ठूनि बैसले. विष्णुविधी पुरंदर, शिवध्यान पाहती समग्र. भूतांचे मेळे अपार, मंदराचळी मिळाले. सिंदूरवदन वीरभद्रकुमार, 60 कोटी गण समग्र. पुढे विराजे नंदिकेश्वर, दुसरा मांदार शुभ्र दिसे. तेथे आले सनतकुमार, साष्टांगे करुणी नमस्कार. स्तवन करुणी अपार, विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जाश्वनीळ, विभूती जाना तेची निर्मळ. शुद्ध करुणी गोमय गोळ, मृत्तिकाकण विरहित. ते वाळवुनी उत्तम, मग करावे त्याचे भस्म. शुद्ध विभूती मज परम, शिवगायत्रीने मंत्रीजे. आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व, मग मस्तका भोविते वेष्टीजे शुद्ध. तर्जनीन लाविजे निषिद्ध, कनिष्ठिका वेगळी करावी. 2 बोटांनी लाविजे भाळी, अंगुष्ठे मध्यरेखा ते जागळे. ऐसे त्रिपुंड्र धारण चंद्रमौळी, सनतकुमारा सांगत. तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती, त्रिबोटी लाविजे निश्चिती. येने महत्पापे भस्म होती, शिवभूषण प्रसादे. अगम्यागम सुरापान, ब्रह्महत्या गोहत्या भक्षभक्षण. महत्पापाचे पर्वत जान, भस्म चर्चने भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव, ब्रह्मराक्षसा सांगे सर्व. विमान आले अपूर्व, दिव्य रूप असुर झाला.
कैलासा प्रति जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला. सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर. भस्मलेपने भाळनेत्र सदा सुप्रसन्न भक्तांसी. मंत्रतीर्थ द्विजदेव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांसी. पांचाळ देशी नृपनाथ नाम जयाचे सिंहकेत. जैसा शक्रनंदन की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी. मृगयस गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ. शबरांचेही मेळ बहुसाल निगती तयासवे. वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक. भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो. उन्मळोनी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय भंग. सिंहकेतराया ते सवेग धाविता झाला ते दवा. राजा म्हणे लिंग चांगले वरी पाहिजे भावे पूजिले. उगेची देवार्चन मांडिले दंभे करुनी लौकिकी. लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करुण. जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया. ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैत. की मार्गघ्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुनी बैसले. काळ नेमी साधू वेश धरुण वाटेत बैसला करावया विघ्न. एवं भावे विनदेवतार्चन व्यर्थ काय दांभिक. शबरासी म्हणे नृपसत्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा. विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार. परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे. चिताभस्माविन नैवेद्य करू नये समर्पण. हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे. नृपवचन मानुनी यथार्थ शाबरलिंग घरा आणित. शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरीत ते झाली. सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एक निष्ठे करून. चिताभस्म नित्य नूतन आणि ती मेळवून साक्षेपे. एकार्ती होताची सुंदरी नैवेद्य आणीत झडकरी. उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर. ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन. त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने. ऐसे एकदा घडोनी आले चिताभस्म कोठे न मिळे. शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ. परतोनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत. तेही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय. केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म. तो शबर भस्मराज परम नैवेद्य शिवासी अर्पिला. शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमन. शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता. पाकसदनी बैसोन लावून घेते आता अग्न. ते चिताभस्म चर्चून सांब पूजन करावे. मग शुचिर्भूत होऊनी शबरी शिवध्यान स्मरण करी. अग्नी लावूनी झड करी भस्म करी कलेवर. शबर घेऊन ते भस्म चर्ची सदा शिवासी सप्रेम. परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर. आसन घालोनी शबर परम सदर शिवार्चनी. शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन. शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावित. एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा. विलंब होता महादेवा क्षोभ हो अत्यंत पय होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर. क्षोभोनी जातो श्रीशंकर उशीर अनुमात्र सोसेना. शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे म्हणे. म्हणे ललने नैवेद्यानी तव पाठीसी उभी घेऊन या. रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी. चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या ते धवा. नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार. दोघे जोडोनी आकर स्तवन करीती शिवाचे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाया चक्रचालका. दुर्जन दमना मदनांतका भवहारक भवानीपते. पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोपुन. अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप जाहला. एक निळकंठ वेगळा करून शिवभक्त शिव समान.
तवाले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती. एत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंहकेतन नृपाळ. विमानी बैसवनी तत्काळ शिवपद पावली दोघेही. राव म्हणे विनोदे करुण म्या सांगितले चिताभस्म पूजन. परी धन्य शबराचे निर्वाण उद्धरोणी गेला कैलासा. धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी. एवम एकनिष्ठा देखिल्या वाचोनी पिनाकपाणी प्रसन्न नव्हे. सिंहाकेतानी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद. शिवलीला अमृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा. शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नृपवर. शिवप्रीत्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री. ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिवरूप होऊन. शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे. शिवलीला अमृत मंडपी सुरवाडली. चालत जात श्रीधर वाग्वल्ली अहळबहळ पसरली. ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सघन अत्यंत. तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत. सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा. मृडानी हृदयाब्ज मिलिंदा. कैवल्य पददायक अभेदा. लीला अगाध बोलवी पुढे. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड नवमाध्याय गौड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.